गुदद्वाराच्या भागात दुखलं तर मला पाईल्स झाली का किंवा मूळव्याध झाली का असं बऱ्याच जणांच्या मनात येतं. नमस्कार, मी डॉक्टर राजेंद्र सोनवणे, कोलोप्रॉक्टॉलॉजिस्ट आणि लेझर सर्जन. मूळव्याधी दरवेळेस दुखतातच असं नाही, तर दुखणं हे लक्षण मूळव्याधीच्या ग्रेडप्रमाणे, स्टेजप्रमाणे किंवा सिव्हिरिटीप्रमाणे, तीव्रतेवरती अवलंबून असतं. मूळव्याधीचे मुख्यतः दोन प्रकार आहेत, इंटरनल आणि एक्सटर्नल. तर इंटरनल पाईल्स युजली दुखत नाही आणि ब्लिडिंग किंवा रक्तस्राव होणं हे लक्षण ते दाखवतात. त्याला आम्ही पेनलेस ब्लिडिंग असं म्हणतो. तर इंटरनल पाईल्स दुखत नाही. एक्सटर्नल पाईल्स मात्र तिथे संवेदनेचे तंतू जास्ती असल्यामुळे दुखू शकतात. तसंच तीव्रता म्हणजे काही कॉम्प्लिकेशन्स झाले, प्रोलॅप्स थ्रोम्बोस पाईल्स आम्ही म्हणतो, किंवा फिशर झाला, तर मात्र दुखण्याचं लक्षण पाईल्समध्ये येऊ शकतं. एरवी पाईल्स ह्या पेनलेस किंवा दुखणं रहित असतात.